हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आज बाईट्स विथ प्रणूमध्ये आपण अगदी मस्त अशी रेसिपी घेऊन आलेलो आहोत आणि ती म्हणजे बोंबलाची भजी। बोंबलाची भजी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तर इथे आपण ओले बोंबील स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत। त्यानंतर एका बोंबलाचे आपण 3 भाग करून घेतलेले आहेत आणि आता यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे। साधारणतः अर्धा लिंबू पिळून घेतलाय, हळद टाकलेली आहे, मीठ टाकलेलं आहे आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बोंबील अगदी मस्त असे मॅरिनेट करून घ्यायचेत आपल्याला। आपण साधारणतः 5-6 बोंबील घेतले होते, एका बोंबलाचे आपण 3 भाग केलेले आहेत। अशा पद्धतीने आपण हे बोंबील अगदी व्यवस्थित स्वच्छ धुवून त्यानंतर ते कट करून घेतलेत आणि आता हे मॅरिनेट करून आपण ठेवलेले आहेत। आता जोपर्यंत बोंबील मॅरिनेट होत आहेत तोपर्यंत आपण बॅटर तयार करून घेऊयात भजीसाठी। आता बॅटर बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण साधारणतः 3 चमचे इतकं बेसन घेतलेलं आहे। त्यामध्ये साधारणतः 2 चमचे इतकं तांदळाचं पीठ टाकायचं आहे। तांदळाच्या पिठामुळे जे भजी बनतील ना ते अगदी कुरकुरीत बनतील। त्यानंतर यामध्ये साधारणतः 1 मोठा चमचा भरून इतके आलं लसूण पेस्ट टाकायची आहे। बोंबलाला थोडासा उग्रसपणा असतो त्यामुळे अगदी भरभरून अशी आलं लसूण पेस्ट यामध्ये आपण टाकलेले आहे। त्यानंतर यामध्ये लाल तिखट टाकलंय, हळद टाकलेली आहे, आपण यामध्ये आता गरम मसाला टाकलेला आहे आणि धने पावडर टाकलेली आहे। मासा उग्र लागू नये त्याला व्यवस्थित असे फ्लेवर यावेत म्हणून भरभरून असे मसाले आपण यामध्ये टाकलेले आहेत। त्यामध्ये आता बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुन्हा मीठ टाकायचं आहे। हे सगळं व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊयात। आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला थिक असं बॅटर तयार करून घ्यायचंय भजीसाठी। इथे तुम्ही पाहू शकता मस्त असं बॅटर सुद्धा तयार झालेलं आहे। आता शेवटला थोडंसं आपण यामध्ये सोडा ऍड करूयात आणि पुन्हा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। अगदी किंचितचा सोडा आपण यामध्ये ऍड केलेला आहे। आता साधारणतः 1 मिनिटसाठी हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि आता बॅटर पूर्णपणे तयार झालेलं आहे भजीचं। ह्याला बाजूला ठेवून देऊयात। आता आपल्याला भजी तळून घ्यायचे, त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचंय। व्यवस्थित प्रमाणामध्ये आपण इथे तेल वापरणार आहोत। तेल छान असं गरम झालं की अशा पद्धतीने बोंबलाचा एक पीस घ्यायचा, बॅटर मध्ये दोन्ही साइडने व्यवस्थित डिप करायचा आणि मग एक करून आपल्याला हा पीस तेलामध्ये सोडायचा आहे। मीडियम किंवा लो फ्लेम वरती आपल्याला हे भजी मस्त असे फ्राय करून घ्यायचे आहेत। इथे तुम्ही पाहू शकता आपण सगळे बोंबील आता यामध्ये सोडून घेऊयात। साधारणतः 5 ते 6 भजी एका टायमिंगला निघतील। एका बाजूने भजी व्यवस्थित फ्राय होऊन द्यायचे, त्यानंतर ते पलटायचे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असे फ्राय करून घ्यायचेत। अशा पद्धतीने आलटून पलटून आपल्याला हे भजी अगदी मस्त असे फ्राय करून घ्यायचेत, म्हणजे ते व्यवस्थित कुरकुरीत बनतात।
इथे तुम्ही पाहू शकता अगदी गरमागरम असे बोंबलाचे भजी बनून तयार आहेत। अशाच पद्धतीने आता आपल्याला बाकीचे सगळे भजी तयार करून घ्यायचे आहेत। हे भजी ना गरमागरम खायलाच खरंच खूप जास्त छान लागतात। अगदी केल्या भजी खायला बसायचं गरमागरम असे, आणि शेजवान चटणी सोबत किंवा पुदिन्याच्या चटणी सोबत तुम्ही हे भजी खाऊ शकता। सोबत कांदा आणि लिंबू आवर्जून घ्या, खरंच हे वाले भजी खायला खूप छान लागतात। घरी जर पाहुणे आले आणि त्यांना नॉनव्हेज आवडत असेल तर डेफिनेटली कधीतरी स्टार्टरसाठी ही रेसिपी करून बघा। खूप सोपी रेसिपी आहे आणि अगदी चमचमीत अशी रेसिपी आहे। कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी रहा।